दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली. जस्ट कपडे वाळत घालून मी बकेट खाली आणून ठेवली होती आणि राजनंदिनी ती लगेच घेऊन आली आणि तिच्या पप्पांसोबत असा खेळ चालू झाला. अचानक नरेंद्र मला म्हणाले, की "आज मी एक डिश बनवणार आहे." म्हणलं, "कुठून दिवस उगवला?" बरेच दिवस त्यांना कुकिंगचा इंटरेस्टच नव्हता आणि या डिशचं नावसुद्धा त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी सोशल मीडियावर पाहिलं होतं. खूप टेस्टी झालं होतं. खरंच खूप टेस्टी होतं. तर यानंतर म्हटलं स्वच्छता करून घ्यावी. आता दिवाळी आली आणि कुठून घरात इतकी धूळ येते काहीच माहिती. नरेंद्र माझ्यावर सारखे चिडत असतात, की "बघेन तेव्हा तुझं साफसफाईचं चालू असतं." पण काय करणार, घर जर असं स्वच्छ असेल ना तरच थोडं माइंड फ्रेश राहतं. टेस्टिंग करताना मी तोंडाला बांधलं होतं आणि राजनंदिनी मात्र खूप एक्साइटमेंटने पाहत होती, की ही काय करते तोंडाला बांधून. त्यानंतर इथे ही जी शिडी दिसली ना तर ती मी ऑनलाईन मागवलं. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग मी टॅगसुद्धा केलेला असेल. प्रोडक्ट नक्की चेक करा. तर त्यानंतर राजनंदिनीचं कपाटावरायला घेतलं. नरेंद्रनी मला खूप हेल्प केली आज. त्यांचं असं होतं, की मी पटपट तुला कामाला मदत करतो आणि आपण संध्याकाळी बाहेर जाऊयात. ही कामं आवरत असतानाच हे दादा आले होते. म्हणजे आमच्या ड्रिलिंगची जी काही कामं असतात ना ते मी यांना सांगतो. तर त्यांनी ते काम करून दिलं आणि YouTubeवरचा घराचा क्वेश्चन आन्सरचा जो व्हिडिओ होता तो फायनली मी शूट केला हा नवीन माईक यूज करून. तर असा आमचा आजचा दिवस गेला.